तुम्ही जेव्हा धनवान होता ना, तेव्हा श्रीमंती येण्याची लक्षणं काही दिसतात. तुमचे ग्रह सुधारतात आणि तुमच्या नशिबामध्ये जेव्हा चारी बाजूने पैसे येण्यास सुरुवात होते, त्याआधी काही महत्त्वपूर्ण संकेत आपल्याला निसर्गाकडनं मिळतात. आपला उजवा डोळा हा फडफडतो. अर्थात ह्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धांचा भाग असल्यामुळे मी फक्त माहिती सांगतो. असं होतच असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याचबरोबर आपला उजवा हात खासतो किंवा उजव्या पायाचा तळवा खासतो. अचानक खर्चाचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि पैशाला पुरवठा यायला लागतो. म्हणजे असं समजा की आता तुम्हाला सुबत्ता येणार आहे. आणखीन एक महत्वाचं लक्षण म्हणजे घरामध्ये चिमणी येते किंवा पक्षी घरटा कर. कबूतर नाही बरं का, हे कबूतर फार झाली आहेत. मी चिमणी सांगतो, छोटी चिमणी किंवा पक्षी, एखादा गोडसा पक्षी हा तुमच्या घरामध्ये घरटा करतो. सर्व बाजूनी सुबत्ता येण्याचं अजून एक लक्षण म्हणजे आपल्या घरातल्या मंदिराचा जो दिवा असतो, तेलाचा दिवा, हा दिवा थोडा वेळ जळल्यानंतर त्याच्यामध्ये जी वात असते तिथं फुल दिसायला चालू होतं. म्हणजे जो दिवा आपण लावतो तो लावल्यानंतर त्याच्या ज्योतीमध्ये आपल्याला 4 किंवा 5 पाकळ्यांचं फूल झालेलं दिसतं. तुमच्या घरामध्ये जी तुम्ही तुळस लावलेली आहे ती अचानक हिरवीगार दिसते, तिला प्रचंड मंजुळा येतात, ती खूप बहरते. घरामध्ये आपोआपच सुगंधित वातावरण निर्माण होतं, शांतता नांदते. कधी मधी लक्ष असून सुद्धा दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाण्याची शक्यता असते. घरामध्ये फुलपाखरू येतं, घरातनं फिरून जातं. कोणीतरी पाहुणा रावळा येतो, तिरुपती बालाजीचा प्रसाद किंवा कोल्हापूरच्या लक्ष्मीचा प्रसाद, फोटो किंवा मूर्ती आणून देतो आणि अचानकच आपल्याला खूप आनंद वाटायला सुरुवात होते. मन खूप सकारात्मक होतं आणि सतत चांगले विचार डोक्यामध्ये येतात. चांगली चांगली लोक भेटायला लागतात. ही सगळी जी लक्षणं आहेत ही तुमच्याकडं धन येण्यासाठीचे मार्ग मोकळे करणारे संकेत आहेत आणि हे संकेत तुमच्या जीवनामध्ये लवकरच सुबत्ता येणार हे सांगतात. तुमच्याही जीवनामध्ये असे काही संकेत तुम्हाला धनप्राप्तीचे आले आहेत का? तर जरूर कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.